नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण जो मेटाबॉलिक आजार आहे किटोसिस याबद्दल पूर्णपणे समजून घेणार आहोत. मेकॅनिझम, ट्रीटमेंट आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्रिव्हेंटेशन. तर आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नेफा हाय असणं किटोसिस नाही आहे. किटोन बॉडीज हाय होणं पण किटोसिस नाही आहे. ज्यावेळेस गायची लिव्हर ॲसिटाईल कोएन्झाईमला प्रॉपर हँडल करत नाही, तर त्यावेळेस किटोसिस होत असतो. तर किटोसिस काही एक सिम्पल डिजीज नाही आहे. इट्स अ फेल्युअर ऑफ द काऊ एनर्जी मेटाबॉलिझम. ज्यावेळेस आपल्या गायच्या बॉडीला एनर्जीची खूप जास्त गरज असते आणि गायच्या बॉडीमध्ये ग्लुकोज अवेलेबल राहत नाही, तर अशा वेळेस आपली गाय मित्रांनो स्वतःचं फॅट ब्रेकडाऊन करून त्यापासून एनर्जी बनवत असते. स्वतःच्या अंगावरची चरबी जाळून एनर्जी बनवते. तर किटोसिस एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि कॉमनली किटोसिस आपल्याला ज्या हाय हिल्डर्स गाय असतात, ज्यांची एका दिवसाची दूध 40 लिटर, 50 लिटर, 30 लिटर इतकं असतं, तर अशा गायींमध्ये हा आजार कॉमनली बघायला भेटतो. ड्युरिंग अर्ली लॅक्टेशन, ज्यावेळेस आपल्या गायींची एनर्जी डिमांड खूप जास्त असते फॉर मिल्क प्रोडक्शन, आणि अशा वेळेस आपल्या गायींचा ड्राय मॅटर इंटेक हा लो असतो. तर यावेळेस गायींना किटोसिस होण्याचे चान्स सर्वात जास्त असतात. तर किटोसिसची डेव्हलपमेंट कशी होते हे समजून घेण्या अगोदर आपण बेसिक बायोकेमिस्ट्री ऑफ एनर्जी मेटाबॉलिझम इन रुमिनंट्स हे समजून घेऊ. तर गायींमध्ये ग्लुकोज डायरेक्टली ॲब्झॉर्ब होत नाही. गायी स्वतःचं ग्लुकोज स्वतःच बनवत असतात. जसं आपण ह्युमन्स आहे, कॅट आहे, डॉग आहे, आपण ग्लुकोजला डायरेक्टली ॲब्झॉर्ब करू शकतो. पण रुमिनंट्स असं नाही करू शकत. ते व्हॉलेटाईल फॅटी ॲसिडपासून स्वतःचं ग्लुकोज बनवत असतात. तर मेनली 3 प्रकारचे वेपेज बनतात: ॲसिटेट, प्रोपिनेट अँड बुटायरेट. तर प्रोपिनेट हा प्रायमरी प्रिकर्सर्स आहे फॉर ग्लुकोज सिंथेसिस. तर ऱ्युमेनमधून प्रोपिनेट ॲब्झॉर्ब होऊन गायच्या ब्लडमध्ये जातं आणि ब्लडमध्ये प्रोपिनेट ट्रॅव्हल करून लिव्हरपर्यंत पोहोचतं. लिव्हर या प्रोपिनेटला मग ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करतं आणि आपल्या गायीच्या बॉडीसाठी ग्लुकोज अवेलेबल होतं. मग ते मिल्क प्रोडक्शनसाठी यूज होतं, गायीच्या ग्रोथसाठी यूज होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या गायीच्या बॉडीमध्ये ग्लुकोज बनत असतं. ही जी प्रोसेस आहे प्रोपिनेटपासून ग्लुकोज बनवण्याची, तर या प्रोसेसला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. तर गायींमध्ये ग्लुकोजला बनवण्याचे काम हे लिव्हरचे असते. लिव्हर प्रोपिनेटपासून ग्लुकोज बनवत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली गाय स्वतःचं ग्लुकोज बनवत असते. आपली गाय जो काही चारा खाते त्या चाऱ्यामध्ये जे स्टार्च आहे, तर ते स्टार्च पोटामध्ये जाऊन त्यापासून प्रोपिनेट बनतं. प्रोपिनेट गायच्या ब्लडमध्ये जाऊन लिव्हरपर्यंत पोहोचतं आणि लिव्हर मग प्रोपिनेटपासून ग्लुकोज बनवतं. ग्लुकोजचे जे मेन फंक्शन असते गायींमध्ये, तर ते मिल्क सिंथेसिस करणे आहे. ग्लुकोजपासूनच मित्रांनो आपल्या गायीचं दूध बनत असतं. तर हे दूध कसं बनतं, तर हे दूध लॅक्टोजद्वारे बनतं. तर लॅक्टोज काय आहे? लॅक्टोज मिल्क शुगर आहे. लॅक्टोज जे बनतं ते एकतर गॅलॅक्टोज आणि लॅक्टोजपासून बनलेलं असतं. गॅलॅक्टोज पण लॅक्टोजपासूनच बनतं. तर लॅक्टोज तोपर्यंत नाही बनत मित्रांनो जोपर्यंत आपल्या गायच्या ब्लडमध्ये ग्लुकोज अवेलेबल राहत नाही. लॅक्टोजशिवाय मिल्क सिंथेसिस नाही होत आणि ग्लुकोजशिवाय लॅक्टोज नाही बनत. आणि प्रोपिनेट इथे आणखीन एक काम करत असतं, ते म्हणजे फॅट मेटाबॉलिझममध्ये. फॅट मेटाबॉलिझममध्ये प्रोपिनेट ग्लुकोज आणि इन्सुलिनची लेवल वाढवून जे एक्सेसिव्ह फॅट मोबिलायझेशन आहे ते थांबत असतं. तर मेनली 2 फंक्शन आहे इथे प्रोपिनेटचे. पहिलं म्हणजे ग्लुकोज प्रोडक्शन. प्रोपिनेट गायच्या लिव्हरमध्ये जाऊन ग्लुकोज बनवतं आणि मग ग्लुकोजपासून गायला एनर्जी भेटती, गायचं मिल्क प्रोडक्शन वाढतं. जे सेकंड रोल आहे प्रोपिनेटचा मित्रांनो, तो आहे फॅट मोबिलायझेशनमध्ये, फॅटच्या मेटाबॉलिझममध्ये. विदाऊट प्रोपिनेट फॅटला पूर्णपणे युटिलाइज केलं जात नाही. प्रोपिनेट लिव्हरमध्ये जाऊन ग्लुकोज बनतं आणि ग्लुकोज खूप इम्पॉर्टंट असतं कम्प्लिटली ऑक्सिडाइज फॅट होण्यासाठी. तर विदाऊट प्रोपिनेट कम्प्लिटली युटिलायझेशन ऑफ फॅट एनर्जी इज नॉट पॉसिबल. तर इथे आपण बायोकेमिस्ट्री ऑफ एनर्जी मेटाबॉलिझम काय आहे हे समजून घेतलं आणि त्यामध्ये प्रोपिनेटचा काय रोल आहे हे पण बघितलं. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, ज्यावेळेस आपली गाय चारा खाते, तर तो चारा गायच्या पोटात जाऊन त्यापासून व्होलेटाईल फॅटी ॲसिड व्हीएफएस बनत असतात. तर हे व्हीएफएस 3 प्रकारचे बनतात: ॲसिटेट, प्रोपिनेट आणि बुटायरेट. तर यांपैकी जे प्रोपिनेट आहे हे गायच्या पोटातून रिमनमधून ॲब्झॉर्ब होऊन गायच्या ब्लडमध्ये जातं आणि ब्लडमधून ते लिव्हरपर्यंत पोहोचतं आणि लिव्हरमध्ये प्रोपिनेटचे ग्लुकोज बनले जाते.
आणि मग हे ग्लुकोज मित्रांनो गायीच्या बाकीचे जे फंक्शन आहे मिल्क प्रोडक्शन ग्रोथ मेंटेनन्स जे काही आहे त्यासाठी अवेलेबल होतं. तर फॅट जे स्टोअर असतं तर ते एडिपोज टिश्यूमध्ये स्टोअर असतं आणि ट्रायग्लायसराईडच्या फॉर्ममध्ये स्टोअर असतं. तर ज्यावेळेस आपल्या गायला एनर्जीची खूप जास्त गरज असते, जसं अर्ली लॅक्टेशनमध्ये जेव्हा गायचं दूध ती तिच्या पीक मिल्क प्रोडक्शनवर असते, तर अशा टायमाला मित्रांनो आपली गाय एनर्जीसाठी स्वतःचं फॅट ब्रेकडाऊन करते आणि ते फॅट मित्रांनो ब्लडमध्ये येतं आणि त्याला आपण नेफा म्हणतो, नॉन इस्टिफाईड फॅटी ॲसिड. तर या नॅफा मित्रांनो ब्लडद्वारे ट्रॅव्हल करून गायीच्या लिव्हरपर्यंत पोहोचतात आणि इथे लिव्हर या नॅफांना 3 प्रकारे हँडल करू शकतं. पहिलं म्हणजे कंप्लीट ऑक्सिडेशन. जर आपल्या गायीकडे प्रॉपर एनर्जी, प्रॉपर ग्लुकोज आणि प्रोपिनेट अवेलेबल असेल तर आपली गाय या नॅफांना ऑक्सिडाईज करून त्यापासून एनर्जी बनवल आणि मग ती एनर्जी मित्रांनो मिल्क प्रोडक्शनसाठी मेंटेनन्ससाठी गायीला ती भेटणार. तर ही जी प्रोसेस आहे मित्रांनो नेफांपासून एनर्जीला बनवणं, ग्लुकोजला बनवणं, तर ही अशी प्रोसेस आहे मित्रांनो ज्यामध्ये लिव्हरला खूप जास्त काम करावं लागतं आणि खूप जास्त गायची एनर्जी खर्च होते. तर त्यामुळे ही प्रोसेस तेव्हाच पॉसिबल होते ज्यावेळेस गायीकडे प्रॉपर ग्लुकोज आणि प्रोटीनचा सप्लाय असेल. तर दुसरं म्हणजे फॅट स्टोअर इन लिव्हर. तर ज्यावेळेस टू मच नेफा रिलीज होऊन लिव्हरपर्यंत पोहोचतात मित्रांनो, तर अशा वेळेस लिव्हरची प्रोसेसिंग ओव्हरलोड होते. तर लिव्हरचे पण मित्रांनो एक लिमिट आहे, एक कॅपॅसिटी आहे नेफांना हँडल करण्याची. जर त्या लिमिटपेक्षा नेफा जर लिव्हरमध्ये पोचला तर लिव्हरची ही नेफांना हँडल करण्याची कॅपॅसिटी ओव्हरलोड होते. मग अशा टायमाला लिव्हर काय करतं तर त्या नेफांना स्वतःमध्ये स्टोअर करू लागतं ट्रायग्लायसराईडच्या फॉर्ममध्ये आणि अशा वेळेस मित्रांनो आपल्या गायींमध्ये एक आजार होत असतो ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. यानंतर तिसरं म्हणजे कीटोन बॉडीज फॉर्मेशन. तर मित्रांनो आपल्या गायीकडे जर ग्लुकोज आणि प्रोपिनेट हे जर प्रॉपर अवेलेबल नसेल, ते कमी असेल, तर अशा टायमिंगला मित्रांनो गायीचे लिव्हर त्या नेफांना त्या फॅटला कीटोन बॉडीजमध्ये कन्वर्ट करू लागतं. तर जसं मी तुम्हाला म्हणलो मित्रांनो नेफांना एनर्जीमध्ये ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी लिव्हरला खूप जास्त एनर्जीची गरज असते आणि जर आपल्या लिव्हरकडे जर नेफांना एनर्जीमध्ये कन्वर्ट करताना जर प्रॉपर प्रोपिनेट नसेल अवेलेबल तर लिव्हर काय करेल त्या नेफांना कीटोन बॉडीजमध्ये कन्वर्ट करू लागेल. तर ही जी प्रोसेस आहे नेफांपासून एनर्जीला बनवणं तर ही हायली एनर्जी डिपेंडंट आहे. तर मित्रांनो समजून घ्या इथे जर आपल्या गायीच्या ब्लडमध्ये खूप जास्त नेफा रिलीज झाल्या आणि त्या लिव्हरपर्यंत पोहोचल्यात तर लिव्हरची एनर्जीला बनवण्याची कॅपॅसिटी जी आहे ती एक लिमिटपर्यंतच आहे. म्हणजे फॅटपासून एनर्जीला बनवणं ही जी प्रोसेस आहे ही एक लिमिटपर्यंतच लिव्हर करू शकतो. जर जास्त नेफा रिलीज झाले तर आपल्या गायीचं लिव्हर हे ओव्हरलोड होऊन ते नेफांना स्वतःमध्ये स्टोअर करू लागेल. आणि दुसरं म्हणजे जर लिव्हरकडे नेफांना एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जर प्रॉपर एनर्जी नसेल, प्रॉपर प्रोपिनेट अवेलेबल नसेल, तर लिव्हर त्या नेफांना कीटोन बॉडीजमध्ये कन्वर्ट करू लागेल. आणि जर आपल्या लिव्हरकडे प्रॉपर एनर्जी आहे, प्रॉपर ग्लुकोज आहे आणि आपल्या गायीच्या ब्लडमध्ये नेफा ह्या जास्त रिलीज नाही झाल्या, तर लिव्हर त्या नेफांपासून त्या फॅटपासून एनर्जी बनवू लागेल आणि ते आपल्या गायीसाठी चांगलं असतं. तर आता आपण स्टेप बाय स्टेप बघू किटोसिस होतो कसा. तर ज्यावेळेस आपल्या गायीची काविंग होते, आपली गाय वासराला जन्म देते, त्यानंतर डे बाय डे आपल्या गायीचं दूध हे वाढतच जातं आणि ज्या स्पीडनं आपल्या गायीचं दूध वाढतंय त्या स्पीडनं आपल्या गायीचा फीड इंटेक हा वाढत नाही. तर एनर्जीची डिमांड ही जास्त असते आणि एनर्जीचा सप्लाय हा कमी असतो. एक तर आपली गाय चारा खात राहत नाही त्या टायमिंगला किंवा आपण प्रॉपर फिडिंग करत नाही. तर अशा वेळेस मित्रांनो आपल्या गायीच्या बॉडीमध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स क्रिएट होतो. तर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स काय आहे मित्रांनो, तर गायला जितकी एनर्जीची गरज आहे तितकी एनर्जी आपल्या गायला फिडिंगमधून जात नाही आहे. तर अशा कंडिशनला आपण निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स म्हणतो. आणि हा निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मित्रांनो प्रत्येक गायीमध्ये होतच असतो ज्यावेळेस ती वासराला जन्म देते. आणि आपण हे थांबवू शकत नाही. आपण फक्त एवढं करू शकतो की आपल्या गायीमध्ये कमीत कमी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स हा झाला पाहिजेत. आपली गाय कमीत कमी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये गेली पाहिजेत. आपण जर ट्रान्झिशन पिरियडमध्ये आणि गायीने वासरू दिल्यानंतर जर त्याची प्रॉपर मॅनेजमेंट केली तर आपली गाय ही कमीत कमी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जाते. तर मित्रांनो आपल्या गायीकडे एनर्जी असो किंवा नसो आपली गाय ही मिल्क प्रोडक्शन करतच असते, ती दूध देतच असते आणि विदाऊट एनर्जी, विदाऊट ग्लुकोज मिल्क प्रोडक्शन हे शक्य नाही आहे. आणि फिडिंगमधून पण आपल्या गायला एनर्जी कमी जाते तर आपली गाय दूध देत कशी असते, तर ती एनर्जी गायकडे येते कुठून. तर मित्रांनो नेचरने एक अशी सिस्टीम बनवली असते की गायला एनर्जी
अवेलेबल होऊ किंवा नाही होऊ, तिच्या वासरासाठी दूध हे बनतंच. तर ते दूध बनण्यासाठी एनर्जी येते कुठून? तर ट्रान्झिशन पिरियडमध्ये गायनं जी अंगावर चरबी साठवलेली असते, तर ती चरबी जाळून गाय त्यापासून एनर्जी बनवते आणि त्यापासून ग्लुकोज बनतं आणि मग ग्लुकोजपासून दूध बनतं. तर आपल्या गायकडे एनर्जी असो किंवा नसो, अशा प्रकारे मित्रांनो आपली गाय दूध बनवत असते. एक गोष्ट आपण मित्रांनो नोट केली असेल, आपण गायला किती पुअर फिडिंग केली, ज्यावेळेस आपली गाय वासरू देते, तिला किती पुअर फिडिंग केली, किती कमी चारा टाकला, किती कमी एनर्जी तिला दिली, तरी मित्रांनो ती गाय ही कंटिन्यू दूध देतच असते. तर अशा वेळेस मित्रांनो त्या गायकडे एनर्जी येते कुठून? तर ती फॅटला जाळून त्यापासून एनर्जी बनवून मिल्क प्रोडक्शन करत असते. तर असं वाढलेलं दूध मित्रांनो काहीच कामाचं राहत नाही, कारण आपली गाय लई 1 महिना 1.5 महिना दूध देते आणि त्यानंतर आपल्या गायचं BCS पण खूप डाऊन होऊन जातं आणि आपल्या गायचे रिब्स हाडं पण दिसू लागतात. आणि अशा वेळेस मित्रांनो आपल्या गायमध्ये दुनियाभरचे प्रॉब्लेम बघायला भेटतात आणि खास करून फर्टिलिटीचे प्रॉब्लेम अशा गायींमध्ये खूप येतात. तर आपलं टार्गेट काय पाहिजे मित्रांनो? ज्यावेळेस आपली गाय वासराला जन्म देते, तर आपली गाय कमीत कमी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये गेली पाहिजे आणि कमीत कमी तिचं बॉडी फॅट मोबिलाइज झालं पाहिजे. म्हणजे तिनं कमीत कमी तिचे अंगावरली चरबी एनर्जीसाठी वापरली पाहिजे. तर हे शक्य आहे मित्रांनो, आपण जर प्रॉपर फिडिंग केली, तिला प्रॉपर मॅनेज केलं. आणि हा एक वेगळा टॉपिक आहे मित्रांनो, वेगळा विषय आहे आणि याच्यावर पण आपण कधीतरी व्हिडिओ बनवू. तर आता आपण कंटिन्यू करू. ज्यावेळेस अर्ली लॅक्टेशनमध्ये आपल्या गायचं दूध हे खूप जास्त असतं आणि फीड इंटेक कमी असतो, तर अशा वेळेस आपल्या गायींमध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स क्रिएट होतो आणि एनर्जीची गरज असल्यामुळे आपली गाय काय करते मित्रांनो, स्वतःचं बॉडी फॅट मोबिलाइज करते. फॅट ब्रेकडाऊन होतं, ॲडिपोज टिश्यूमधून फॅट ब्रेकडाऊन होतं आणि गायच्या ब्लडमध्ये येतं आणि आपण त्याला नेफा म्हणतो. आणि मग मित्रांनो या नेफा ब्लडद्वारे ट्रॅव्हल करून लिव्हरपर्यंत पोहोचतात. तर लिव्हर या नेफांना इथे 3 प्रकारे हँडल करतं, हे तुम्हाला माहितीच असेल. तर पहिलं म्हणजे कंप्लीट ऑक्सिडेशन, एक नॉर्मल कंडिशन ज्यामध्ये आपली गाय हेल्दी राहते, कोणताही प्रॉब्लेम तिला होत नाही. तर ज्या नेफा आहे त्या नेफांना लिव्हर ॲसिटाईल कोएन्झाईम एमध्ये कन्वर्ट करतं आणि हे ॲसिटाईल कोएन्झाईम ए कंबाईन होतं ऑक्झॅलो ॲसिटेटसोबत. आणि यासोबत कंबाईन झाल्यानंतर मित्रांनो ॲसिटाईल कोएन्झाईम गायची जी TCA सायकल आहे, जिथं एनर्जी बनत असते गायची, तिथं एंटर करतात आणि मग तिथं आपल्या गायची ATP बनते, म्हणजे एनर्जी बनते. तर ही एक नॉर्मल कंडिशन आहे आणि एक यामध्ये आपली गाय हेल्दी राहते. तर ऑक्झॅलो ॲसिटेट काय आहे? तर इट इज अ प्रोड्यूस मेनली फ्रॉम प्रोप्युनेट. तर जे प्रोप्युनेट आहे त्यापासून हे ऑक्झॅलो ॲसिटेट बनत असतं, लिव्हरमध्येच बनतं ज्यावेळेस प्रोप्युनेट बनत असतं. आणि जे प्रोप्युनेट आहे ते गायच्या रुमेनमध्ये बनतं फ्रॉम स्टार्चपासून बनत असतं. तर रोल काय आहे ऑक्झॅलो ॲसिटेटचा? तर आपल्या गायची जी TCA सायकल आहे, जिथं आपल्या गायची एनर्जी बनत असते, तर तिथे ॲसिटाईल कोएन्झाईम एला नेण्याचं काम हे ऑक्झॅलो ॲसिटेट करत असतं. तर विदाऊट ऑक्झॅलो ॲसिटेट फॅट कॅन नॉट बी प्रोड्यूस एनर्जी. तर प्रॉब्लेम येतो कुठं आता आपण ते बघू. तर अर्ली लॅक्टेशनमध्ये गायचा फीड इंटेक कमी असतो, त्यामुळे स्टार्च इंटेक पण कमी होतो आणि स्टार्च इंटेक कमी झाल्यामुळे गायच्या रुमेनमध्ये प्रोप्युनेट पण कमी बनतं आणि प्रोप्युनेट कमी बनल्यामुळे मित्रांनो ऑक्झॅलो ॲसिटेट पण कमी बनतं आणि ॲज अ रिझल्ट ॲसिटाईल कोएन्झाईम कॅन नॉट इंटर द TCA सायकल. कारण मित्रांनो ॲसिटाईल कोएन्झाईमला TCA सायकलमध्ये इंटर करण्यासाठी कशाची गरज असते? तर ऑक्झॅलो ॲसिटेटची. आणि हे बनतं कशापासून? प्रोप्युनेटपासून. आणि प्रोप्युनेट कशापासून बनतं? तर स्टार्चपासून. आणि अर्ली लॅक्टेशनमध्ये आपल्या गायचा फीड इंटेक कमी असतो, त्यामुळं स्टार्च पण गायच्या रुमेनमध्ये कमी बनते. तर स्टार्च कशामध्ये अवेलेबल असते मित्रांनो? तर सर्वात जास्त जे कन्सन्ट्रेट आहे, ज्याला आपण गोळीपेंड म्हणतो, कांडी म्हणतो, यामध्ये सर्वात जास्त स्टार्च हे अवेलेबल असतं, कारण ते माईज, बार्ले, वीट या अशा इन्ग्रेडियंटपासून बनलेलं असतं. तर त्यामुळेच मित्रांनो आपल्या गायचं दूध हे कन्सन्ट्रेटमुळं सर्वात जास्त वाढत असतं, कारण त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं आणि स्टार्च पासूनच प्रोप्युनेट बनतं, प्रोप्युनेटपासून ग्लुकोज बनतं, ग्लुकोजपासून लॅक्टोज बनतं आणि लॅक्टोजपासून गायचं मिल्क प्रोडक्शन वाढतं. तर दुसरं म्हणजे आपला जो मुरघास आहे, आपण जी मकाची कुट्टी करतो, तर त्यामध्ये जे मकाचे दाणे असतात मित्रांनो, त्यामध्ये पण खूप सारं स्टार्च असतं. कारण यामुळेच मित्रांनो आपल्या गायचं मुरघास गायला दिल्यामुळे दूध वाढत असतं, कारण मुरघासामध्ये स्टार्चचं प्रमाण हे बाकीच्या चाऱ्यांपेक्षा सर्वात जास्त असतं. तर मित्रांनो ॲसिटाईल कोएन्झाईम ए TCA सायकलमध्ये इंटर करत नाही
तर मग गाईचं लिव्हर काय करतं, तर जे ॲसिटाइल कोएन्झाइम ए त्याला कीटोन बॉडीजमध्ये कन्वर्ट करू लागतो. तर 3 प्रकारच्या कीटोन बॉडीज असतात मित्रांनो. पहिली म्हणजे बीटा हायड्रॉक्सीब्युटायरेट BHBA, दुसरी म्हणजे ॲसिटोॲसिटेट आणि तिसरं म्हणजे एसिटोन. तर ह्या कीटोन बॉडीज मित्रांनो आपल्या गायच्या ब्लडमध्ये इन्क्रीज होत असतात आणि अशाच कंडिशनला मित्रांनो आपण किटोसिस म्हणतो. तर आता तुम्हाला आपल्या गायींमध्ये किटोसिस हा होतो कसा हे समजलं असेल. तर मित्रांनो ह्या खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी आहे. पण मी तुम्हाला जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढ्या डीपमध्ये सांगता येईल तेवढ्या डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना या गोष्टी म्हणजे एवढ्या समजणार नाही. तर तुम्ही काय करा, व्हिडिओ 2 ते 3 टाईम बघा, तुम्हाला आपोआप या गोष्टी समजतील. तर आता आपण जे किटोसिस गायींमध्ये झाल्यानंतर आपली गाय काय सिम्पटम शो करते, तिच्यामध्ये काय साईन येतात, आपण आता ते बघू. तर सर्वात पहिलं म्हणजे मित्रांनो आपल्या गायीचा फीड इंटेक हा कमी होतो. दुसरं म्हणजे आपल्या गायीचं मिल्क प्रोडक्शन पण कमी होतं. गायीची जी बॉडी कंडिशन आहे ती पण लूज होते आणि यामध्ये होतं काय मित्रांनो, आपल्या गायीची फॅट इन्क्रीज होते आणि ॲसिटोनची स्मेल आपल्या गायीच्या श्वासामधून आणि गायीच्या मिल्कमधून येत असते. आणि सर्वात एक इम्पॉर्टंट म्हणजे एक टिपिकल साईन म्हणजे मित्रांनो किटोसिसचं, ते म्हणजे आपली गाय कन्सन्ट्रेट खात नाही. तर हे एक टिपिकल साईन आहे मित्रांनो किटोसिसला डायग्नोसिस करण्याचं. आपली गाय हिरवा चारा खाईल, वाळलेला चारा खाईल, पण मित्रांनो ती कन्सन्ट्रेटला तोंड पण लावत नाही. तर यावरून मित्रांनो आपण समजू शकतो की आपल्या गायला किटोसिस झाला आहे की नाही. आणि यानंतर मित्रांनो अजून एक कंडिशन आहे, ज्यावेळेस खूप सिव्हिअर किटोसिस होतो आपल्या गायींमध्ये, त्यावेळेस गायींमध्ये नर्वस फॉर्मचा किटोसिस पण होत असतो, ज्यामध्ये नर्वस साईन आपल्या गायींमध्ये बघायला भेटतात. जसं आपली गाय मित्रांनो खोट्याला गोल गोल चक्कर मारते, भिंतीला डोकं लावत असते आणि जसे रॅबीजमध्ये आणि हायपो मॅग्नेशियामध्ये जसे गायी सिम्पटम दाखवतात, तसेच सिम्पटम मित्रांनो या नर्वस किटोसिसमध्ये येत असतात. तर इथे आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे. आपल्या गायींमध्ये नर्वस फॉर्मचा किटोसिस आहे की रॅबिस आहे की हायपोमॅग्नेशिया आहे. किटोसिस पण इथे 2 प्रकारचे आहे. पहिलं म्हणजे क्लिनिकल किटोसिस आणि दुसरा म्हणजे सब क्लिनिकल किटोसिस. तर जो क्लिनिकल किटोसिस आहे त्यामध्ये जे आता मी तुम्हाला साईन सांगितले, जे सिम्पटम सांगितले, ते आपल्या गायींमध्ये येतात आणि आपल्याला समजतं की आपल्या गायीला हा किटोसिस झाला आहे. पण जी दुसरी कंडिशन आहे सब क्लिनिकल किटोसिस, तर ही गायींसाठी खूप डेंजर आहे. कारण सब क्लिनिकल किटोसिसमध्ये आपल्याला किटोसिसचं कोणत्याही गायीमध्ये सिम्पटम साईन बघायला भेटत नाही आणि हा किटोसिस मित्रांनो आपल्या गायीला मधूनच संपवत असतो. तर या किटोसिसमध्ये मित्रांनो 1.5 ते 2 महिन्यातच आपल्या गायीच्या अंगावरती म्हणजे चरबी राहत नाही, फॅट राहत नाही आणि आपल्या गायीचे हाडं दिसतात आणि त्यानंतर मग भरपूर प्रॉब्लेम त्या गायीमध्ये येतात. तर आपण जर सब क्लिनिकल किटोसिसचा जर डाऊट असला, जर आपण ब्लड टेस्ट केलं, तर जी BHBAची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो 1.2 ते 3.0 मिलीमोल प्रति लिटर इतकी येत असते आणि यावरून आपण आपल्या गायीमध्ये सब क्लिनिकल किटोसिस आहे की नाही हे बघू शकतो. तर आता आपण ट्रीटमेंट डिस्कस करू. ज्यावेळेस आपल्या गायीला किटोसिस होत असतो तर त्या गायीला ट्रीटमेंट आपण काय देतो. तर ट्रीटमेंट देण्यामागचा एम मित्रांनो आपला असा असतो की आपल्या गायीच्या ब्लडमध्ये ग्लुकोज हे इन्क्रीज झाले पाहिजेत. दुसरं म्हणजे आपल्या गायीच्या बॉडीमध्ये जे फॅट मोबिलायझेशन चालू आहे ते रिड्यूस झाले पाहिजेत, कमी झाले पाहिजेत. यानंतर तिसरं म्हणजे जे कीटोन बॉडीजचे फॉर्मेशन गायीच्या ब्लडमध्ये चालू आहे ते स्टॉप झाले पाहिजेत आणि चौथं म्हणजे जे लिव्हरचे फंक्शन आहे तर त्याला सपोर्ट भेटला पाहिजेत. तर यासाठी मित्रांनो आपण गायीला सर्वात आधी इंट्राव्हेनस ग्लुकोज देत असतो. D20, D25 जे काही तुमच्याकडे सोल्युशन अवेलेबल असेल तर ते तुम्ही 500 ml ते 1 लिटरपर्यंत देऊ शकतात. तर इंट्राव्हेनस ग्लुकोज देण्याचे फायदे काय मित्रांनो, तर आपल्या गायीला इन्स्टंट ग्लुकोज प्रोव्हाइड होतं. यानंतर आपल्या गायीची ब्लड शुगर ही क्विकली इन्क्रीज होते आणि त्याचबरोबर जे ॲडिपोज टिश्यूमधून जे फॅटचं मोबिलायझेशन चालू आहे तर ते पण थांबतं. यानंतर दुसरं म्हणजे मित्रांनो आपण आपल्या गायीला प्रोपायलिन ग्लायकोल द्यावं लागतं ओरली. तर प्रोपायलिन ग्लायकोलचं डोस मित्रांनो 300 ते 400 ml ओरली तुम्ही देऊ शकतात वन्स डेली फॉर 3 to 5 days. तर
प्रोपिलिन ग्लायकोल काय करते मित्रांनो, तर प्रोपिलिन ग्लायकोल आपल्या गायीच्या रुमेनमध्ये जाऊन प्रोपनेटमध्ये कन्वर्ट होतं आणि प्रोपनेट मित्रांनो गायीच्या लिव्हरमध्ये जाऊन ग्लुकोज बनवतं आणि ग्लुकोज बनल्यानंतर मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे ऑक्झॅलो एसिटेट बनत असतं. तर ऑक्झॅलो एसिटेट बनल्यानंतर मित्रांनो जे एसिटाइल कोएन्झाइम ए आहे तर हे TCA सायकलमध्ये इंटर होतं आणि यानंतर मित्रांनो आपल्या गायीला एनर्जी भेटते आणि जे कीटोन बॉडीचं जे फॉर्मेशन चालू असतं गायीच्या बॉडीमध्ये लिव्हरमध्ये ते कमी होतं. तर मित्रांनो प्रोपिलिन ग्लायकोलचा किटोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये खूप मोठा रोल आहे. तुम्ही असं समजू शकतात दिस इज अ बॅकबोन ऑफ किटोसिस ट्रीटमेंट. यानंतर आपण गायीला ग्लुकोकॉर्टिकॉइड पण देत असतो हॉर्मोन सपोर्टसाठी. तर मेनली यामध्ये 3 इंजेक्शन येतात. पहिलं म्हणजे डेक्सामेथासोन, दुसरं म्हणजे प्रेडनिसोलोन आणि तिसरं म्हणजे आयसोफ्लूड. तर मित्रांनो हे इंजेक्शन काम काय करतं, तर हे आपल्या गाईचं ब्लड ग्लुकोज वाढवतं. तर जे ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे मित्रांनो लाईक डेक्सामेथासोन हे आपल्या गाईच्या लिव्हरमध्ये जे न्यूक्लिअर रिसेप्टर आहे त्यांवर ॲक्ट करून गाईच्या लिव्हरला सिग्नल पाठवतात की गाईला अजून ग्लुकोजची गरज आहे. तर यामुळे होतं काय, जे ग्लुकोनोजेनिक एन्झाईम आहे मित्रांनो ते काय करतात, लॅक्टेट, अमायनो ॲसिड, प्रोपिनेट यांपासून ग्लुकोज बनवून आपल्या गाईला प्रोव्हाइड करतात. तर यामुळे होतं काय मित्रांनो, गाईचा जो इन्सुलिन रिस्पॉन्स आहे तो इन्क्रीज होतो. एडिपोज टिश्यूमधून फॅट जे रिलीज होतं आहे ते कमी होतं आणि पण मग या इंजेक्शनचा मित्रांनो एक साईड इफेक्ट पण असतो, एक निगेटिव्ह इफेक्ट पण असतो. मिल्क ग्लुकोज डिमांड टेम्पररी शिफ्ट होते. तर जे ग्लुकोकॉर्टिकॉइड इंजेक्शन मित्रांनो ते जे गाईचे जे मेमरी ग्लँड आहे त्यामध्ये जे ग्लुकोजचं अपटेक आहे त्याला सप्रेस करतात आणि याचा इफेक्ट मित्रांनो आपल्या गाईच्या मिल्क सिंथेसिसवर टेम्पररी होतो. तर आपल्याला आपलं गाईचं दूध थोडंसं कमी झालेलं बघायला भेटतं. तर हा इफेक्ट मित्रांनो थोड्या टायमासाठी असतो आणि यानंतर हे इंजेक्शनमुळे मित्रांनो आपल्या गाईची भूक पण थोडी वाढते. याचबरोबर आपल्याला गाईला व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे पण इंजेक्शन द्यावे लागतात, खास करून व्हिटॅमिन B12 कोबाल्टसाठी. तर व्हिटॅमिन B12चा काय रोल आहे मित्रांनो, तर प्रोपिनेटपासून ग्लुकोजला बनवण्यासाठी गाईच्या लिव्हरला व्हिटॅमिन B12ची गरज असते. तर विदाऊट व्हिटॅमिन B12 गाईचं लिव्हर हे प्रोपिनेटपासून ग्लुकोज बनवू शकत नाही. याचबरोबर जी प्रोसेस आहे ग्लुकोनिओजेनेसिसची ती पण व्हिटॅमिन B12मुळे इम्प्रूव्ह होते आणि स्पेशली मित्रांनो व्हिटॅमिन B12चा रोल आहे सबक्लिनिकल किटोसिसमध्ये. याचसोबत आपण लिव्हर टॉनिक पण देतो कारण गायच्या लिव्हरला पण सपोर्ट भेटला पाहिजे. तर लिव्हर टॉनिक पण एक असं द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला ज्यामध्ये व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B3, एल कार्निटिन आणि प्रोटेक्टेड कोलिन क्लोराईड हे इन्ग्रेडियंट असतील असं लिव्हर टॉनिक आपण त्या गायला द्यायचं आहे. तर लिव्हर टॉनिकचा रोल काय मित्रांनो, तर लिव्हरचा जो मेटाबॉलिझम आहे तर त्याला सपोर्ट भेटला पाहिजे आणि दुसरं म्हणजे लिव्हरची फॅटची हँडलिंग कॅपॅसिटी ही इम्प्रूव्ह झाली पाहिजे. त्याचबरोबर फॅटी लिव्हरची रिस्क पण कमी झाली पाहिजेत. तर लिव्हर टॉनिक हे सपोर्टिव्ह आहे, नॉट अ प्रायमरी ट्रीटमेंट. यानंतर या ट्रीटमेंटची शेवटची स्टेप म्हणजे फीड अँड मॅनेजमेंट करेक्शन, मोस्ट इम्पॉर्टंट. तर मित्रांनो आपल्याला डायटरी स्टेप काय घ्यायचे आहे, तर आपल्या गाईचं जे राशन आहे तर त्याची डेन्सिटी ही मित्रांनो आपल्याला कमीत कमी 2.2 मेगा कॅलरीज पर kg ड्राय मॅटर इतकी सेट करायची आहे. दुसरं म्हणजे आपल्या गाईच्या राशनमध्ये स्टार्चचं प्रमाण हे थोडं इन्क्रीज करायचं आहे, थोडं वाढवायचं आहे, पण एक सेफ लिमिटपर्यंत. कारण मित्रांनो स्टार्चचं प्रमाण जर एक लेवलपेक्षा जास्त झालं तर त्यामुळं गाईमध्ये ॲसिडोसिस होत असतो. तर एक सेफ लिमिटपर्यंत स्टार्चचं प्रमाण वाढवायचं आहे. यानंतर मित्रांनो आपल्या गाईच्या बॉडीमध्ये प्रोपिनेटचं प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे. यासाठी मित्रांनो आपल्या गाईला नियासिन, एल कार्निटिन आणि प्रोटेक्टेड कोलिन क्लोराईड हे सप्लिमेंट आपण दिले पाहिजे. तर आता आपल्या व्हिडिओचा हा शेवटचा पार्ट मित्रांनो, प्रिव्हेंटेशन ऑफ किटोसिस सर्वात इम्पॉर्टंट. तर किटोसिस झाल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा मित्रांनो किटोसिसला प्रिव्हेंट करणं सोपं असतं. तर प्रायमरी गोल किटोसिसला प्रिव्हेंटेशन करण्याचा मित्रांनो हा आपल्या गायला कमीत कमी निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये जाऊन देणं इन अर्ली लॅक्टेशन हा असतो. आपल्या गायीने मित्रांनो ज्यावेळेस ती तिची डिलिव्हरी होते, वासरू देते, ती दूध देणं चालू करते, तर तिने जास्तीत जास्त ड्राय मॅटर इनटेक केला पाहिजे, म्हणजे तिने जास्तीत जास्त चारा खाल्ला पाहिजे. आणि आपण हे इन्शुअर केलं पाहिजे मित्रांनो की आपल्या गायला 24 तास फ्रेश आणि पॅलेटेबल फीड हे अवेलेबल राहील. तर हाय ड्राय मॅटर इनटेकमुळे मित्रांनो गायच्या ब्लडमध्ये नेफाया कमी रिलीज होत असतात. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो प्रोपिनेट सप्लाय आपल्याला आपल्या गायच्या राशनमध्ये वाढवायचा आहे. तर प्रोपिनेट मित्रांनो
इम्पॉर्टंट अँटी किटोजेनिक व्होलेटाईल फॅटी ॲसिड आहे. तर प्रोटीनेट इन्क्रीज कसं करायचं आहे मित्रांनो, तर आपल्या गाईच्या राशनमध्ये स्टार्चचं प्रमाण तुम्हाला थोडं वाढवायचं आहे. तर मेनली मित्रांनो स्टारसाठी आपण गाईला मुरघास देऊ शकतो आणि मकाचा भरडा पण देऊ शकतो. दुसरं म्हणजे हाय क्वालिटी कन्सन्ट्रेट यूज करायचं आहे, ज्यामध्ये मिनिमम 24% प्रोटीन क्रूड प्रोटीन असेल. यानंतर मित्रांनो एक्सेसिव्ह फिजिकल इफेक्टिव्ह फायबर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. जर राशनमध्ये जर आपल्या जास्त फायबर जात असेल तर आपल्या गायचा ड्राय मॅटर इंटेक हा आपोआप कमी होतो. तर प्रोटीनेटमुळं ग्लुकोज बनणार आणि ग्लुकोजमुळं ऑक्झॅलोएसिटेट बनणार आणि ऑक्झॅलोएसिटेट मित्रांनो जे ॲसिटाइल कोएन्झाइम ए आहे, जे फॅट आहे त्याला TCA सायकलमध्ये नेणार आणि त्यापासून गायला एनर्जी भेटणार आणि आपल्या गायच्या बॉडीमध्ये कीटोन बॉडी फॉर्मेशन कमी होणार. यानंतर मित्रांनो तिसरा पॉईंट आपल्याला आपल्या गायची बॉडी कंडिशनिंग ही कंट्रोलमध्ये ठेवायची असते. तर ट्रान्झिशन पिरियडमध्ये मित्रांनो आपली गाय दूध देत नसते आणि आपण जर तिला थोडीसुद्धा ओव्हर फीडिंग केली तर तिच्या अंगावर जास्त चरबी येत असते. आणि मित्रांनो ही गायच्या अंगावर आलेली चरबी आपल्याला बाहेरून तो बघायला चांगलं दिसतं, आपली गाय मोठी दिसते, गायची तब्येत दिसते, पण मित्रांनो हे गायीसाठी चांगलं राहत नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ज्या गायीच्या अंगावर जितकी जास्त चरबी असते ट्रान्झिशन पिरियडमध्ये आणि गायीने वासरू दिल्यानंतर, तर त्या गायीमध्ये तितकेच जास्त प्रॉब्लेम येत असतात. तर आपलं टार्गेट काय पाहिजे की आपली गाय ज्यावेळेस ती जेव्हा वासराला जन्म देणार असेल तर तिची जी बॉडी कंडिशनिंग आहे मित्रांनो ती 3.0 ते 3.25 इतकी पाहिजेत ॲट द काविंग. तर एक्सेसिव्ह बॉडी फॅट लीड्स टू एक्सेसिव्ह नेफा रिलीज आफ्टर काविंग. मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोट केली असेल, ज्या हाय डस गाय असतात मित्रांनो पंजाबमध्ये PDFAमध्ये किंवा कोणत्या पण कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही बघत असाल, तर त्या गायी तुम्हाला कधीच मित्रांनो त्यांची बॉडी कंडिशन ही तुम्हाला जास्त दिसणार नाही. काय मित्रांनो त्या गायींच्या रिब्स तुम्हाला दिसत असतील आणि एकदम लीन त्या गायी असतील. तर त्याचं कारण हेच आहे मित्रांनो, ज्या गायीच्या बॉडीवर जितकी जास्त चरबी असते ती गाय मित्रांनो तितकेच जास्त प्रॉब्लेम करते डिलिव्हरीनंतर आणि किटोसिसमध्ये जाण्याचे चान्स मित्रांनो सर्वात जास्त अशाच गायींचे असतात ज्यांच्या अंगावर चरबी जास्त असते. तर ट्रान्झिशन पिरियडमध्ये मित्रांनो आपल्याला कंट्रोल फिडिंग करावी लागते. ना आपल्या गायीची तब्येत खूप जास्त झाली पाहिजेत ना खूप कमी झाली पाहिजेत, ती मीडियम राहिली पाहिजे 3.0 ते 2.5 यांच्यामध्ये. तर प्रॉब्लेम असा होतो ज्या गायी ओव्हर कंडिशनिंग असतात तर त्या फॅट पण जास्त मोबिलाईज करतात आणि जास्त फॅट मोबिलाईज झाल्यामुळे मित्रांनो आपल्या लिव्हरची पण फॅटपासून एनर्जी बनवण्याची एक लिमिट आहे आणि जास्त नेफा रिलीज झाल्यामुळे आपल्या लिव्हरची जी प्रोसेस आहे, नेफांना हँडल करण्याची जी प्रोसेस आहे ती ओव्हरलोड होते. मग अशा वेळेस मित्रांनो आपल्या गाईचं लिव्हर काय करतं, जे एक्सेसिव्ह फॅट आहे तर एक्सेसिव्ह नेफा आहे तर त्यांना स्वतःमध्ये स्टोअर करू लागतं आणि अशा वेळेस मित्रांनो आपल्या गाईला फॅटी लिव्हर सिंड्रोम नावाचा आजार होत असतो. हे तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो. तर यामुळं मित्रांनो आपली गाय ही ट्रान्झिशन पिरियडमध्ये तिला आपण प्रॉपर फिडिंग करायची आहे. तिची बॉडी कंडिशनिंग ही मित्रांनो आपण जास्त होऊ द्यायची नाही आहे. तर सोपा नियम आहे मित्रांनो, जी गाय जितकी जास्त ओव्हर कंडिशनिंग असणार ती तितकेच जास्त नेफांना रिलीज करणार आणि त्या गायीमध्ये प्रॉब्लेम हे आपल्याला जास्त बघायला भेटणार. जी गाय मित्रांनो मीडियम कंडिशनमध्ये असणार 3.0 ते 3.25 इतक्यामध्ये, तर अशी गाय मित्रांनो नेफा पण कमी रिलीज करते आणि प्रॉब्लेम पण कमी करते आणि लिव्हरची पण मित्रांनो नेफांना हँडल करण्याची प्रोसेस ओव्हरलोड होत नाही. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही कन्फ्युजन असेल, काही डाऊट असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. माझ्या वतीने मी पूर्ण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि जेवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगता येईल तेवढ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला पुढला व्हिडिओ कोणचा बघायचा आहे. तर आपण मिल्क फिवर किंवा दुसरा एखादा मेटाबॉलिक आजार किंवा ट्रान्झिशन पिरियडमध्ये आपण गायीला कसं सांभाळायचं, कसं तिचं मॅनेजमेंट करायचं, कोणते सप्लिमेंट तिला द्यायचे, तिचं राशन कसं डिझाईन करायचं, प्रॉब्लेम काय असतात आपल्यापुढे ट्रान्झिशन पिरियडमध्ये गायीसमोर चॅलेंज काय असतात,
तर कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात तुम्ही. थँक्स फॉर द वॉचिंग व्हिडिओ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.